आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय जगाच्या मालकापुढे उभा टाकलीत आणि मालक समोर आहे आणि त्या मालकाला सांगतात, देवा माझी एक आशा आहे ती तुला पूर्ण करावी लागते. कोणती आशा आहे? ऑपरेटर कुठे आहे? फक्त शिट्टी मारू दे नको. आवाज कमी केला तरी चालते, आपलं त्याचं वांधं नाही काय. आवाज वाढवा असं काही तुला म्हणत नाही, फक्त शिट्टी मारू दे नको. आणि म्हटल्यावर असं ठेव, आता हात लावू नको. आणि आता झुलपी गेलास तर मी बंद करून जातो, पुन्हा काही अडचण नाही. आणि म्हणून जगाच्या मालका पुढे उभा टाकून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझी एक आशा आहे ती पूर्ण करायला. बर, महाराजांना माहित आहे आशा ही पारमार्थिक जीवनात दुःख देणारी आहे. हे जगद्गुरु तुकोबारायला माहित आहे की ना कुणाकुणाला दुःख दिलं. प्रत्यक्षात सीतामाई सांगतात, मलाही दुःख दिलं, मला जगाच्या मालकीनीला दुःख दिलंय. माझं नाडियली आशा मृग कांती सुने धाडिले रघुनाथा पाटीला गीतिने उल्लंघिली आज्ञा मावकायनी जाणे देखोनी सुनाट घेऊन आले सुने सांग भोत्री जटे सपये आईशी प्रत्यक्षात त्रिजटा नावाच्या राक्षसीला सीता माता विचारतात, त्रिजटे माझ्या मला लक्षात आलं की माझं आशेनं मला वाटोळं झालंय, माझं आशेनं मला दुःख भोगावं लागलं. का आशा निर्माण झाली? बरं झाली कशी? सर्व सुखाचा आराम जगाचे मालक बाजूला आहे. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम मालक समोर बसले, पण मालक समोर असताना दुसरी आशा हरणाची केली आणि सीता मातेनं कबूल केलं. मला त्या आशेनं दुःख भोगावं लागलं. नाडी आली आशा मृग कांती सोने. 6 महिने राक्षसाच्या बागेत जाऊन बसावं लागलं आणि त्रिजटेला सांगावं लागलं, आता माझी आणि रामाची भेट होईल का? सांगता आडातोड का झाली? आशेनं झाली. बरं, जगाच्या मालकालाही आशेनं दुःख दिलं. हे तुकोबारायला कल्पना आहे. देवाला महाराज आशेमुळे वाटोळं झालं. महाराज आशा उपदली अनंताशी मी जेव्हा मनत्व आले त्याशी आशेने दिन केले देवाशी कथा कायशी तराची बाकीच्याच काय. आणि मग ह्या दोघांना जर आशा दुःख देत असेल तर जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्याच पुढे कसं काय सांगतात, ही माझी आशा पूर्ण करायची. हे महाराजांना माहित होतं. मालकाला ब्रह्मांडाचं दुःख दिले ह्या आशेनं महाराज. आणि बरं, आशा चांगली बी नाही. परमार्थिक जीवनात आशा संपल्याशिवाय परमार्थाला सुरुवात नाही. वासनेची किंवा आशा ही खलास झाल्याशिवाय परमार्थिक जीवनाला सुरुवात नाही. आशा ही आल्याबरोबर आशा खंदून काढावी लागते सगळी. त्यात परमार्थ काढायचं तेव्हाची गोसाई व्हावी ते नाहीतर आपल्या घरात बसायचं आणि फजिती करून घ्यायची नाही. मग माहित असताना का बरं तुकोबाराय देवापुढे म्हणाले ही चोखावी माझी आस. बरं, त्यांना माहित आहे किती देवाला दुःख झालं होतं. ते दृष्टांत सांगतो पुढे सांगतो. आशेनं मला देव एका दिवशी बळीच्या दारात, बळीचे 99 यज्ञ पुढे 100वा यज्ञ बळी सुरुवात करते आणि जगाची मालक बळीच्या दारात द्वारपाल होऊन द्वारपाळापाशी जाऊन उभा आहे. वामन म्हणून उभा आहे. त्या वामनाकडे बघितलं, ब्राह्मण दैवता दिसते. बळीचे द्वारपाळ महाराज हात जुनं पुढे, कारण ते जे सुपुतळा दिसतंय महाराज कमी वयाचा आहे. त्याच्या बघितल्यावर तोंडाकडे कळलं की कोणीतरी ब्राह्मण दैवत आहे.
तेजस्वी महात्मा असला पाहिजे. हे गेल्याबरोबर बळीच्या मला द्वारपालाने विचारलं, आपण कोणीकडे आलात, आपलं काही काम आहे का राजाकडे, काम असलं तर सांगा, आम्ही राजापर्यंत जाऊन सांगतो. राजे सिंहासनावर बसले, शुक्राचार्य बाजूला बसले. त्यानं सांगितलं, मला त्या बारक्या ब्राह्मण दैवतेनं तुझ्या मालकाला काम सांगायचं नाही, त्याला खाली ये म्हणा. रोज बोलत होते राजाला. मालक आहे तिथं उभा बारके, बळीराज मालक आहेत आता पाताळातले. त्या बळीला मला शेवकापाशी सांगितलं, त्याला खाली ये म्हणाव. शेवकाने ऐकून तोंडात बोट घातलं. बळीराज पाताळातले राजे, आणि एवढं बारकं पोरगं दिसतंय, इकडे कसं काय बोलते. तरी त्यांनी विचार केला, बालहाट स्त्री आठ आणि महाराज राजहाट, कदाचित बारक्या लेकरला कळत नसावं असा समज करून घेतला. आणि बळीची द्वारपाळ आहे ती बळीपर्यंत जातात. बळी सिंहासनावर राजे सांगितलं, राजे दरवाजात ब्राह्मण दैवत आले, बारकली कुरवाई वय कमी आहे, मग तुम्हाला खाली या म्हणते, काम सांगा म्हणलं तर सांगत नाही. खाली या त्याला म्हणावं म्हणते, ती इकिरी बोलते ते तुम्हाला. राजे मोठ्या मनाची, मोठी माणसं मोठ्या मनाची असतात. राजाने विचार केला, ज्या अर्थी मला इकिरी बोलते त्या अर्थी बारकली कुर आहे. बोलत असेल काही माणसं इकिरी बोलत असतात. राजे खाली आले. माणूस राजे त्याच्या पशी आल्यावरून त्याला बघितल्यानंतर राजाने सुद्धा तोंडात बोट घातलं की केवढं तेज आहे याच्या तोंडावर, केवढा तेजस्वी पुतळा आहे. बघितलं मला त्या बारक्या, हात जोडले राजाने. महाराज काय मागायचं सांगा, मी तुम्हाला तुमच्यावर मी वश्य आहे, मी राजा आहे, का लागतो. त्यानं काय मागायचे मागा म्हणजे की बारक्या लेकरांना हसायला सुरुवात केला. त्यानं मला हसता कशासाठी. त्या बारक्या लेकरांना सांगितलं, राजा मागा म्हणतोस पण देशील की न देशील याच्या शंका वाटते आता. त्यानं मला माझी शंका, महाराज प्राण मागितला तर आता देतो, शंका काय करायचं कारण नाही तुम्हाला. राज्य तर देतो, पण जर कदाचित माझा प्राण मागितला तर मी देतोय, कधीच माघार घेत नाही. माझं बळी सर्वस्वी होता. बळीराजा असेल. त्यानं सांगितलं, होय संशय वाटते, काय मागायची मागा. त्यानं सांगितलं, दुसरं काही मागायचं नाही, पण संशय वाटते देतोस का नाही देतोस. काय मागायची मागा, मला फक्त 3 पांडभोगी दे म्हणलं. 3 पांडभोगी म्हणल्यावर बळी हसू लागलं. झालं म्हणलं आता की मला आता तू का हसतोस. मला एवढ्यासाठी महाराज बारकली कुरायच, पण तुझी अक्कल बी बारकी आहे म्हणलं. त्याला लगेच तू लिखरू बी बारकायचं, अक्कल बी बारकी आहे तुझी, तर मागायचं ज्ञान नाही म्हणलं त्यानं बळीला महाराज. आणि मग त्यानं बळीला सांगितलं, बळीराज ब्राह्मण मला संतुष्ट ब्राह्मण असावा, त्याचं पतन होत नाही. असंतुष्ट ब्राह्मण असं तर त्याचं पतन होत असते. आणि मी संतुष्ट ब्राह्मण आहे, मी ब्राह्मण आहे, आणि मला बरं काही लागत नाही, मी थोड्यावर संतुष्ट आहे, मला 3 पांडभूमी दे. सांगितलं की कुठली घ्यायची ती भूमी आता. त्यानं सांगितलं तसं घेत नाही, मी संकल्प करावं लागते. संकल्प करा आता हातात. ते मला 3 पांडभूमीला संकल्पाची आवश्यकता काय. बसा बाबा, 3 पांडभूमीला संकल्पाची आवश्यकता काय तुला, ह्या कुठली घ्यायची आहे ती. त्यानं म्हणलं असं होत नाही, मी अशी घेत नाही, संकल्पच करावं लागते, माझ्या हातावर पाणी सोडावं लागतं. बळी पाण्याची तयारी करते तर शुक्राचार्यवरी बसली होती सिंहासनावर. दैत्याची गुरु आहेत ते सगळ्या. फार दैत्याचा अभिमान आहे मला. शुक्राचार्य आपला बळी का थांबला म्हणून सिंहासनावरून खाली उतरून ह्या दोघापाशी आले, तर ह्यांचं बोलणं चालू आहे. शुक्राचार्याने बघितलं त्या बारक्या पोराकडे, आणि बघितल्याबरोबर ओळखीला तोंडात बोट घातलं. अरे बापरे, अवघड आहे म्हणलं त्यानं आता. बळीला जरी कळालं नाही पुढचं ब्राह्मण दैवता बारका दिसला, तरी प्रत्यक्षात विष्णू आलाय म्हणलं. शुक्राचार्याने ओळखीले, हे तर देव आला, आणि मागाय आलाय त्या अर्थी काहीतरी धोका आहे आता माझ्या बळीला. आणि मग शुक्राचार्याने त्या बळीच्या पात्राला धरलं. पात्राला धरून सांगितलं, बळी देतो म्हणून नको आता. लिका एक तर तुझ्या जीवाला धोका होतोय, देवाला विष्णू आहे पुढे आलेला, हे बारकली तुला ब्राह्मण नाही. एक तर तुझ्या जीवाला धोका होतोय, नाहीतर हे राज्य जाते आता. 3 पांडभूमी मागते ते म्हणजे धोका देते तुला. का तुझ्यापाशी त्याच्या 1 पांडाची भूमी नाही, सगळी पृथ्वी बी 1 पांड नाही तुझी आता. त्याच्या एका केसाच्या सुराकात अनंत ब्रह्मांडाचे उतरण आहे, तर त्याचा पाय केवढा असत. बळी 1 पांड पृथ्वीच नाही, सगळी 1 पांड त्याच्या पांडाने 1 पांड पृथ्वी नाही. आणि 3 पांड भूमी मागते, भूमी नाही 3 पांड. तुला धोका होतोय नाही म्हण. तेव्हा बळीनं सांगितलं, मी नाही म्हणणार नाही. महाराज मला काय व्हायचं तिला, माझा देह जाईल राहील, पण मी नाहीच म्हणणार नाही. मला काही बी धोका झाला तर नाही म्हणत नाही. सांगितलं की हा
कुठली घ्यायच्या हातावर पाणी सोडायची तयारी. पाणी सोडू लागलं पण शुक्राचार्य त्या झारीत जाऊन बसलं. पाणी पडू देत नाही, संकल्प होऊ देत नाही. आता झारीनं पाणी ह्याच्या हातावर सोडायचं पण पाणी पडलं तर संकल्प पुरा आहे. शुक्राचार्य पाणी पडू देत नाही. जर झारीत जाऊन बसलं झालं, त्या झारीच्या तोंडात बसले. आता पुढे ज्याच्या हातावर पाणी टाकायचं होतं त्याला मात्र कळलं हे पुन्हा अडविलंय. त्याला काय कळत नव्हतं मला. न सांगता झाड बारक झालं कुराडी मोठ्या झाल्या तुमच्या. न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. न सांगता त्याला कळलं काय पाणी अडविलंय, कुठं पाणी आणलंय. समोरचा देव आहे त्यानं बळीला सांगितलं, बळी झारीतून पाणी पडत नाही, अडचण झाली आहे. महाराज का पाणी पडत नाही? तेव्हा त्यानं सांगितलं झारीच्या तोंडात काहीतरी अडकलं, इकडून दाबण हाणा. आता तिथं बसलो होतो शुक्राचार्य. इकडून दाबण हाणल्याबरोबर डोळा फुटला. मला धडा केलाच. बळीने आंधळा दान धर्माच्या कामात आडवा आले की आंधळ होते. बळीने आंधळा शुक्र केला. शुक्राचे आंधळ जाऊन पाणी खाली पडलं. संकल्प पुरा झाला. आता देवानं सांगितलं मी 3 पांडभूमी घेतो. तयार झाली 3 पांडभूमी घ्यायला. संकल्प झाला. 2 पांडात पृथ्वी आठवली मला. 2 पांडात पृथ्वी संपविली सगळी. 2 पांडात 3 पांडाचा संकल्प आहे. 1 पायात ठेवायला जागा नाही. देव बळी पडी उभा टाकली. बळी संकल्प 3 पांडाचा एक भूमी आहे तुझ्याजवळ. 2 पांड 3 पांडाचा संकल्प केलास कसं? देतो म्हणलेली वस्तू तुझ्याजवळ नाही. शेवकाला सांगितलं बळीला बंदी बनवा. नोटा लोटा नरकात आता बळीला. कारण संकल्प केला 3 पांडाचा भूमी नाही. 3 पांड संकल्प का करावा? तितक्यात बळी आहे त्याला बळी म्हणतात. मला बळी त्याने सांगितलं देवा मग मी 3 पांडभूमीचा संकल्प केलाय पण माझ्या शरीरात पृथ्वीचा अंश आहे.
मी हे तुला ह्याच्यावर पाणी सोडलं आणि ठेव डोसक्यावर पाय म्हणलं त्यांना. कुठं सोड केच का पडलाय तुला आता? डोक्यावर पाय ठेव माझ्या. डोक्यावर पाय ठेवला आणि बोरिंग मशीन पाय खाली घालावं तसं त्याला खाली डोकू लागला देव महाराज. पण वाघ तसंच पाय घेऊन खाली जात होता. पाताळात गेला आणि पाताळात गेल्यानंतर देव खुश झाले महाराज. त्याला बळी म्हणते पण देवाने हात जोडले त्याच्याकडे. बळी काय मागायचं ती माग, आता मी खुश आहे म्हणलं तू देवा. भाग्य राहीस तू, माग काय मागायचं? बळी म्हणलं तू मागायला तास का मी तुझ्या दारात आल तू सांगा आधी. मी आलतो का तू? म्हणलं मी चालतो. तू कसं काय माग म्हणाला सांगा. तू मागायलास पण मोठ्या माणसानं म्हणशी काहीतरी मागा म्हणून मागतो देवा. आता तुला मागायचं ती एकच मागायचं. आता दृष्टी पुढे एकच इच्छा आहे तर तू माझ्या समोर आणि जेव्हा मी बाहेर येईल तेव्हा तू दिसला पाहिजे. तो कंबराईने आता गाठला मला. देवा त्याला बळीचं दार राखायची पाळी आली. ती कशा पाहिजे? राखे दार वंटा बळीचा सारथी झाला अर्जुनाचा. तुला दार राखायची पाळी आली. दार चलो अनिया के पाताळी चलो अनिया के पाताळी
पाताळी घातीला मागाय गेला आपण त्याच्या दरवाजात उभा टाकला तू कोबराय म्हणजे तुला दरवाजा राखायची पाळी काय केवळ आशा आशा उपजली अनंत अशी नीच वामनत्व आले ते अशी सीतामाईला दुःख आशेनं देवाला दुःख आशेनं आणि माहित असताना तो कोबराय देवाला म्हणाली हीच व्हावी माझी बर एवढ्यावर थांबत नाही पुढचं टोक सांगते मला तुझा दास कर म्हणते जन्मोजन्मी तुझा दास आता दास काही चांगला आहे का जगात सगळ्यात खालचं पद आहे दासाचं महाराज ज्याचे जिने पराधीन तो जीवे जिता सदा दिन पराधीना समाधान नव्हे जाण कल्पनते दासाचं जिनं चांगलं नाही लोकांच्या ताब्यात आज्ञात वागावं लागते आणि जगाची मालक सांगतात मला तुझा दास कर तुकोबाराय सांगतात मला दास कर बरं एवढ्यावर थांबत नाही देवा जर तुला दास करायची मला पावर नसल तर काय कर तुमची दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा देवा दास करायची लायकी नसेल तर दासाचा तरी दास करा केवढी आवड दास्यत्वा करायची जगाचा कल मालकीकडे असतो जगाला सगळे मालक वाटते तर साधूचं जीवन सगळ्यापेक्षा भारी असते मला त्यांना दास वाटते मला दास करा महाराज दासाचा दास करण्यात काय सुख असेल तर परमार्थिक जीवन खालच्या थराचं चांगलं आणि संसारिक जीवन वरच्या थराचं चांगलं संसारिक जीवनात मला व्यवस्थित दिसलं पाहिजे पण परमार्थिक जीवनात व्यवस्थित असलं पाहिजे ते कसंही दिसलं पाहिजे पण व्यवस्थित असलं पाहिजे पण परमार्थिक जीवन असण्याला किंमत आहे आणि संसारात दिसण्याला किंमत आहे आणि म्हणून महाराज सांगतात मला तुमच्या दासाचा दास करा परमार्थिक जीवन खालच्या थराचं चांगलं बाकी संसार वरच्या थराचं चांगलं मग परमार्थिक जीवन खालचं लई भारी आता सांगा परत दासाही पेक्षा दासाच्या दासाची किंमत जास्त का दासाची किंमत जास्त आहे सांगा नामदेवराय ही देवाची दास आणि जनाबाई ही नामदेवरायची दासी म्हणजे दासाची दासी आता किंमत कोणाची जास्त आहे बघा देवाकडे नामदेवरायला नैवेद्य घेऊन गेल्यानंतर जेव्हा नाही तर मी डोसकं फोडून घेत रक्ताचा सडा करीन तुमच्या पुढे ही नामदेवरायला सांगावं लागत होते देवा तुम्ही जर नाही जेवलाव तर मी माझं डोसकं फोडून घेईन तेव्हा जीव खाली उतरून जेवत होते नामदेवराय सोबत पण दासी जनीला असं करावं लागत नव्हतं
धुणं धुवून आली भाकर हातात दिली महाराज जनाच्या. हातात दिल्यावर पळत येत होतं महाराज, पळत ती आणि हातातली भाकर घेऊन बाजूला जाऊन खात होतं. जना रडत होती, वागा मला पुरत नाही तेवढी, मला भूक लागली आहे, मला खाऊ दे. नाही जमत म्हणायचं, मला प्रसाद पाहिजे म्हणायचं. आणि जनाच्या हातातली भाकर निघून घ्यायची, घेऊन जाऊन खात होतं. नामदेवराला प्रतिज्ञा करावी लागत होती, जेवण नाही तर डोसकं फोडून देतो, हे नामदेव आहे. आणि जनाला मला खाऊ दे भाकर म्हणलं तर खाऊ देत नव्हतं. काय पावर जनाची आहे मला. नाम याची जनी कोण तिचा भाव, जेवी पंढरी रावती सवे. देव जेवते महाराज, ब्रह्मांडाचा मालक महाराज भाकर घेऊन जाते. काय त्या पावर जनाची पावर, नामदेवरापेक्षाही जनाची पावर जास्त. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, तुमच्या दाशीचा दास करून गेला. जन म्हणे जोडी झाली विठोबाची, जन म्हणे जोडी झाली विठोबाची, म्हणून देव मिळाला. म्हणजे दासी नामयाची मनोनिया, दासी नामयाची मनोनिया. दासी झाली म्हणून देव मिळाला, मालक झाली असते तर देव मिळत नव्हता. दासाची काय पावर आहे आणखी. ह्या जनाबाईची महाराज दासाची किंमत काशीला कलाली महाराज काशीला. कबीर महाराज काशीचे होते. जना एकूण पंढरपुरात आहे आणि देव तिच्या संग जीव लागते, देव तिच्या संग दळू लागते. ही काशीला कबीर महाराजाला कीर्ती पोहोचली. कबीर महाराज तिथून पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यानंतर प्रत्येक जागी कबीर महाराज विचारते चौका चौकात, इथं हरिभक्ती परायण जनाबाई महाराज कोण आहे हो, जिच्या सोबत देव दळू लागते, जीव लागते, अशी बाई कोण आहे. सगळ्या माणसांनी सांगितलं हरिभक्ती जनाबाई महाराज इथं अशी कोणी नाही. कबीर महाराज प्रत्येक चौकात फिरतात, हरिभक्ती परायण जनाबाई महाराज कोण आहे, कोणी सांगत नाही महाराज. चांगलीची ओळख कोणाला नाही महाराज. वक्त तमाशातला माणूस तावत माहित होते महाराज, पण परमार्थात माहित होत नाही. जनाची कोणी माहिती सांगित नाही. कबीर महाराजांना वाटलं आपल्याला मिळालेली माहिती चुकीची मिळाली असावी. आणि जर असा प्रताप आहे तर ती माणूस परिचित असला पाहिजे पंढरीची. ज्या अर्थी कुणी सांगत नाही त्या अर्थी माहिती चुकीची आहे आपल्याला. तरी कबीर महाराज फिरले सगळ्या चौका चौकात, प्रत्येक जाऊन हात जोडून निघते. तिथं हरिभक्तीपरायण जनाबाई महाराज कोणी आहे का हो. सगळ्यांनी म्हणावं हरिभक्तीपरायण जनाबाई महाराज इथं कोण नाही. शेवटी महाराज मंगळवेड्याकडे चौकात गेले आणि तिथं विचारलं इथं तरी हरिभक्तीपरायण जनाबाई महाराज कोणी आहे का हो. तिथे एका माणसाने सांगितलं महाराज तुम्ही अशी विचारता अशी बाई इथं नाही, पण दाशी म्हणून जनी दाशी म्हणून एक पोरगी इथं आहे. ती गंगा खेळून आणून सोडलेली आहे, परदेशी पोरगी. इथं सोडून तिचे मायबाप गेलते. नामदेवराच्या आई वडिलांनी तिला नेलं. ती त्यांच्यात नामदेवराच्या घरी ईडी पिशी दाशी म्हणून आहे, जनी आहे. ती म्हणे मग ती तर मला बघू द्या. आलोय जिथपर्यंत, आता तिथपर्यंत गेले. नामदेवराला हाक मारली, नामदेवराय बाहेर आले. नामदेवराला कबीर महाराज विचारतात महाराज तुमच्याकडे हरिभक्तीपरायण जनाबाई महाराज कोणी आहे का. नामदेवराय म्हणजे असली बाई कोणी नाही. मग हा दाशी जनी म्हणून पोरगी आहे म्हणले आमच्यात.
तिची हालत कसली होती. बांधा एक कमरेला कसा नव्हता मला, परकरला बांधा, झंपराला गुंडे नव्हते त्याच्या, त्याला लावाय कधी तेल नव्हतं त्याला. असली पोरगी हाय म्हणजे आमच्यात. मग ती आता कुठे मला दाखवा. नामदेवराय म्हणजे आता इथं नाही म्हणजे ती गौरे याचायला गेल्या, गौरे याचायला. आणि मग कबीर महाराज आले 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 साधू कुठे गौरे यायचीच असते का. आणि मग ती काही साधू आहे का म्हणले, नक्की मला माहिती चुकीची मिळाली, मला मिळाली. गौरे याचा गेली आहे. पण आता आलोय चित्तपर्यंत, मग इथवर जाऊन काय यायला अडचण आहे म्हणजे काशीहून आलोय, तिथवर जाऊन बघूनच यावं. म्हणून कबीर महाराज मला तिकडे डोंगरात गेले, गौरे याचाला 5-6 पोरी तिकडे गेलेत. आणि त्या कबीर महाराजांनी त्या गौऱ्यापाशी जाऊन पोरी बघितल्या, तेव्हा त्या गौऱ्यापाशी पोरीचं भांडण लागले, सगळ्याचं भांडण लागले. सगळ्या पोरीने गौऱ्या बघितल्या तर आपल्या कमी येतात, आणि जनाच्या मात्र सगळ्यापेक्षा जास्त 3 पट गौऱ्या जास्त आहेत. सगळ्या पोरी पुणेकडे म्हणाल्या आपल्या कमी कशा, हिच्या जास्त कशा गौऱ्या. त्या दुसऱ्या पोरगी एक हुशार होती, तिनं सांगितलं असं होतं असं, आपण इथं गौऱ्याची ढिगा आणून टाकली की आपण तिकडे गौऱ्या आणाय गेलो की आपल्या ढिगातल्या गौऱ्या हानीत असेल पोरगी, तेव्हा हिच्या गौऱ्या जास्त आहेत नक्की. आणि मग पोरीनं नक्की अंदाज काढला की ना आमच्या गौऱ्यातल्या गौऱ्या चोरले, ती जणी आहे. आणि सगळ्यांनी येऊन बघितल्यावर जणीवर आरोप केला, गौऱ्या तू आमच्या 21 मध्ये आम्ही याचायला गेलो की तू इथल्या ढिगात हत्तेस, त्यानं तुझ्या जास्त आहेत. आणि मग चनाबाई महाराज कापावली भांडू लागली, मला चौताळ अंगावर जाते जाणार. कबीर महाराज आले तर पोरीचं भांडण लागले सगळ्या. कबीर महाराजांना बघितलं, त्या पोरीला बाजूला बोलवलं, म्हणजे ह्याच्यातली जना कोणती आहे. त्या पोरीनं सांगितली महाराज ती चौताळून भांडायचा लेखाने अंगावर ठेवला, रटावून भांडायला ती जना आहे. कबीर महाराज म्हणजे साधू कुठं भांडकुदळ असते का. साधू कसला असतंय म्हणा म्हणे शांती राहा उतराल पहिला मेरा. साधू कसले असते तुम्ही संत माय बाप कृपावंत पतीत कीर्ती. साधू दयाळू असते, साधू कृपाळू असतात, साधू शांतीचे सागर असतात. आणि ही तर चौताळ अंगावर चालल्या. तुमची माय चोरटी असेल, तुमचा बाप चोरटा असेल, मी नाही चोरटी म्हणून भांडाल्या. झालं महाराजाचा जनाबाई. कबीर महाराजांना बघितलं ती चौताळून भांडणं, आणि कबीर महाराज महागारी फिरले. नाही बाबा साधूच नाही म्हणजे माहिती चुकीची मिळाली आपल्याला. पण तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमाने गेली. जनानं मात्र ओळखीलं कबीर महाराजाला. कबीर महाराजांनाही ओळखीलं जनाला साधू आहे, पण कबीर मागे फिरल्याबरोबर जनानं ओळखीलं नाही. आणि मग महाराजाला हाक मारली, महाराज. महाराज म्हणजे मागे फिरले, महाराज इथवर आलता हो. आणि भांडण बघून चालला, हे भांडण मिटवून पुन्हा जा म्हणजे झालं तिला, या इकडं आणि भांडण मिटवून मग जा. कबीर महाराज म्हणजे आता अवघडच आहे, बायाच्या भांडणात गड्यानं कवा जावणी लागते, तरी तिनं सांगितलंय इकडे या महाराज, हे भांडण मिटवा. आणि मग कबीर महाराज तिथे गेले म्हणजे कसं आहे भांडण. त्या पोरीने सांगितलं महाराज भांडण असं आहे, हिच्या गौऱ्या 3 पट आहेत, आमच्या गौऱ्या 1 पट आहेत. याचायला तर आम्ही चपळ, ही इतकी चपळ नाही, तरी हिच्या गौऱ्या जास्त का, आमच्या कमी का. आमचा आरोप आहे हिच्यावर ही. आणि तिकडे गेले की गौऱ्या आमच्या ढिगातल्या घेतल्या. आणि मग कबीर महाराजांनी तोंडाकडे बघितलं आणि तोंडावर हात फिरवला, माय गौऱ्या का बरं लोकांचं चोरावे आपण, तर त्याला एवढेच करावे, पण चोरी कशी करावी आपण. जेव्हा म्हणलं तेव्हा जणांना डोळे मोठे केले. महाराज मी चोरी करते नाही महाराज, सोने रुपये
जणांना कबीर महाराजाला सांगितलं, महाराज गवरे चोरले तुम्ही म्हणतो मला? नाही, मी गवरे चोरले ह्यांच्या. सोन्याला रुपयाला माती समान बघते महाराज, मी सोन्याला हात लावित नाही, गवऱ्याला कसं काय चोरी? गवरे नाही मी चोरायला, लबाडायची आलं की तेच माझ्यावर. आणि मग कबीर महाराजांनी विचारलं, माय तुझ्या जास्त कशाने त्यांचे कमी कशाने? त्या पोरीने सांगितलं, महाराज तुम्ही न्याय द्या, याचायची पद्धत सांगता, मग सांगा चोरी आहे का नाही. कबीर महाराज मध्ये कसं चलते महाराज, ही 3 गवऱ्या एका जागी असल्या तर ही गौरी उचलीत नाही जाणार, कोणतरी गोळा केल्या म्हणते. एक पडलेली असली तरच जाणार गौरी गोळा करते, नाहीतर गौरी घेत नाही तिथली. 3 पडलेले गौरी असले हात लावित नाही. बर, आणि मग तरी हिनं एक गौरी इचल्या, तिच्या गौऱ्या एवढ्या येतात, आणि आमच्या गौऱ्या याचायची पद्धत सांगते म्हणजे महाराज. मालक जर जनावरांचा आकाड्यावर नसतं तर आकाड्यावरच भरून आणता उठवल्यावर. आणि मग आमच्या जास्त व्हावे का हिच्या सांगा. साहजिक काय म्हणले महाराज, हिच्या कमी व्हावं तुमचे जास्त व्हावे, हिच्या जास्त चोरले की नाही हिला सांगा. आणि मग जनाचा तोंडावर हात फिरला, बसर वागो करू नका. आणि मग सांगितलं महाराज कबीर महाराजांनी, माय गौऱ्या मग तुझ्या जास्त कशा? डोळ्यात धारा लागल्या जनाच्या डोळ्यात. महाराज तुम्हालाही कळलं नाही, मी एकटी येत नाही डोंगरात गौऱ्या याचा. मग मी गौऱ्या याचा आलं की त्याला करमत नाही, विटेवून उतरून ती संग येते. मग ती चतुर्भुज होते आणि ती 4 हातानं ती गौऱ्या येचते, म्या 2 हातानं गौऱ्या येचते. त्याच्या माझ्या गौऱ्या 3 पट म्हणून आहेत, त्याच्या 4 हाताच्या माझ्या 2 हाताच्या 6 हाताच्या गौऱ्या म्हणून 3 पट येतात, त्यांच्या फक्त 2 हाताच्या गौऱ्या आहेत म्हणून 1 पट येतात. कबीर महाराजांनी तोंडाकडे बघितलं, अरे बापरे, ती गौऱ्या येतय, योगिया दुर्लभ, असाही जगाचा मालक होय महाराज. माझ्या बरोबर गौऱ्या येते, ती गौऱ्या चतुर्भुज होते आणि गौऱ्या येते. आणि मग जणाला विचारलं, मग त्याच्यात तुझ्या गौऱ्या कशावरून? लबाडे बी बोलत असशील तू. तेव्हा जणांना सांगितलं, पुरावा आहे महाराज, फुकट बोलत नाही. ज्ञान त्यानं गौऱ्या येचलेले गौऱ्या भोजन करायला येतात, माझ्या गौऱ्यात भोजन चालू आहे, लावा कानाला सगळ्या गौऱ्या. जेव्हा कबीर महाराजांना जनाची 1 गौरी घ्यावी, अशी कानाला लावावी, तेव्हा त्या गौरीत भजन सुरू होतं. मला विठ्ठल 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 ते गौरीत भजन चालू होतं. आणि गौरीतलं भजन ऐकले कबीर महाराज रडू लागले. अरे बाप, संतांचा तो महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही. जनाबाईचं मला प्रताप बघितला, सगळेच गौऱ्या भजन करीत होत्या. महाराज गौऱ्या भजन करीत का? अंतकरणातली वृत्ती इंद्रियाच्या द्वारा बाहेर येते, हातातून बाहेर आली आणि त्या गौऱ्याला हात लागला की गौऱ्यात भजन सुरू झालं. अंतकरणातली वृत्ती येते, अंतरीचे धावे. प्रत्येकाच्या अंतकरणातली वृत्ती त्याच्या इंद्रिया वाट बाहेर येते. गौरीला हात लागला, ते अंतकरणातली वृत्ती गौरीत शिरली, भजन सुरू झालं. महाराज आपोआप भजन करत, सगळ्या गौऱ्या भजन करत होते. कबीर महाराज रडत होते. आता कबीर महाराजाला पुन्हा जणांना सांगितलं, महाराज त्यांच्या तपासात ह्यात गौऱ्या सगळ्या भजन करतात. हो, सगळे गौऱ्या त्यांच्या तपासल्या, कानाला लागली. एक का सुद्धा गौरीत भजन नव्हतं महाराज, कारण त्यांची वृत्ती भजनाची नव्हती. पण इंद्रियाचा परिणाम झाला नाही, हात लागला तरी गौरीवर परिणाम झाला नाही, भजन सुरू झालं नाही. एखाद्या गौरीत जर भजन असलं, कबीर महाराज हाक मारायची, जना का महाराज ही गौरी भजन करली, ती माझ्या इकडे टाका म्हणते. त्यांनी उचलले माझी गौरी, मी घेतली नाही. जनाच्या गौऱ्या तिकडे निघाल्या, पण जनाकडे त्यांच्या बिना भजनाच्या गौऱ्या निघाल्या. बघ बघ, बरोबर का? बरोबर अवधायक, बरोबर नाही. लाव काही म्हणत नाही, दांडी हल्ल्यावर पेराव कसं तुझ्या आधीच तुमचं दोघांचं अतिक्रमण झालंय. 15 माणसं उभे, 3 स्पीकर आहेत माईक, दोघच वाजवावे, 4 गुंतवून ठेवलेत आधीच तुम्ही.
महाराज मी नामदेवाची दासी म्हणून एवढं प्रताप आहे. माझं काय आहे याच्यात म्हणजे म्हणून नामदेवाची दासी आहे. दासाच्या दाशीच्या पावर एवढी जनात पावर होती महाराज. आणि मग कबीर महाराजाला वाटलं माय आता एवढे गवरे न्यावे कवा, ह्या पुरी सगळे जातीने एक काय कवच आहे, आता एक एक माणसाचं वज आहे ते घेऊन जातील, मग तुला 2-3 चक्र करायला लागतील, तेव्हा जाणार रडायला सुरुवात करते. महाराज ज्ञान येत नाही म्हणजे तुम्हाला माहित नाही महाराज. मग मिळवून वेचून बी 30 देतोय, मग आणि आता निहून बी 30 टाकतोय. योग देते हो. योग म्हणजे मिळवून देणे आणि क्षम म्हणजे सांभाळणे. मिळवून 30 देते आणि निहून 30 टाकते हो. जनानं सांगितलं आता कबीर महाराज उभा टाकले त्यात माय देव तर इथं दिसत नाही, मग आता कवा येते ती म्हणली कोठे ना दिशे पाहताना उडी घाली आवची. आता येते महाराज, महाराज दिसत नाही कुठं, पण आल्याशिवाय राहत नाही आता महाराज. हाकेसरशी उडी घालून या स्तंभ फुडी, ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. असं कोण आहे कृपावंत महाराज? माझी विठाई जेवढी कृपावंत आहे, आपल्या भक्ताला थोडंही मला श्रम होऊ देत नाही. आत्ता येते महाराज, आत्ता गटुड बांधल्याबरोबर येते. कबीर महाराजांनी सांगितलं माय तुझे पाय धरतो गटुड बांध. मला कोणते जन्मात दर्शन होणार आहे की जर आता गटुड बांधल्यावर होत असेल तर मी बांधूला. कबीर महाराजांनी गाठोडं बांधू लागलं आणि गाठोडं बांधल्याबरोबर जगाचा मालक आला महाराज. दोघांनी उचललं, चतुर्भुज झाले मला 4 हात आणि गाठोडं घेऊन जगाचा मालक चाललाय. महाराज सांगतात महाराज कुणाची पावर आहे? दासाच्या दासाची का मालकाची पावर आहे? केवढाही मालक आहे म्हणा, पण महाराज आज दास त्याचं झालं की उद्या ती दासाचा दास होते म्हणून त्याचा दास व्हायचे. आज मालक घरचे झालो की उद्या नक्की तुम्ही घरचे दास होणार आहोत. तुम्ही मालक होत नाव कवाच महाराज. आज मालक झाले ते उद्या दास आहेत, पण वैष्णव आज दास झाले की आज उद्या मालक आहेत. ते कोणाचे? माझा देव त्या दासाचा दास्यत्व करतो. दास्य करीतो दासाचे वाढिले ठाईचे भाने टाकुनिया असं वैष्णवाचा दास
माझ्या माझा जगाचा मालकच आपल्या दासाला मालक करत असतो पारमार्थिक जीवनात. व्यवहारात मात्र महाराज मालक ही मालकच राहतो, गड्याला गडीच ठेवतो. पण पारमार्थिक जीवनात असं होत नाही. आज दास झाले त्याला देव माझा मालक करतो, आपण त्यांचा दास होत असतो. आपुलेची पद देशी दासासी ऐसा आशासी उदार ऐसा आशासी उदार हे आपुलेची पद देशी दासासी ऐसा आशासी ऐसा आशासी उदार आपुलेची पद देशी दासा आपल्या दासाला आपलं पद देते, त्याला मालक करते. आपण दास त्यांचा देव म्हणायचा. हे तुकाराम महाराजाला माहित होतं, म्हणून त्याला माहित होतं आज दास झाले की ती दास होते ना आपल्याला मालक करते. म्हणून महाराज म्हणतीच व्हावे माझी आस, एका जन्मात नाही जन्मोजन्मी तुझा दास. जन्मोजन्मी मला तुमचा दास करा. कारण दासातली महाराज किंमत माहित होती, दासातला आनंद माहित होता. आपल्याला मालकीतला आनंद माहित आहे, दासात काय आनंद आहे माहित होत नाही. म्हणून साधू एक महाराज हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. महाराज झालं की तुमचा जन्मोजन्मी तुझा दास म्हणाला ही करा. पण तुम्ही ज्याचा दास व्हायचं म्हणता की देव कोणता आहे महाराज? आम्ही ज्याचे दास आम्ही दास व्हायचे, पण ती देव कुठं आहे? महाराज सांगतात आम्ही दास त्याचा पंढरी वास. आणि म्हणून वारी पंढरीची बरं का महाराज. पाईपलाईन बी 3 जण बेंड बी 3 बसवायचे. 3ची पाईपलाईन आणि 2चं बेंड बसवलं तर पाणी लिखत. आणि म्हणून आमचं मालक आहे महाराज. महाराजांचं खूप महाराज माझ्याबरोबर होते, आम्ही एकाच बरोबर होतात. एकाच सगळे महाराज एकाच तळ्याचं पाणी आहे आमचं सगळं. ती ज्या महाराजाबरोबर होते मी त्याच महाराजाबरोबर 12 वर्ष होतो. विठ्ठल आमच्याकडे जाऊन वाजवा जरा. लई बी तुमची गडबड झाली, आम्ही टाळं धरूच तर तुम्ही आमच्या हाताला नाही यायचीच पुढे निघून चालला होता. जरा आम्हाला वाट सोडा की कुठ तरी जरा लई परकानं जुना आपटीला म्हणजे जुनं निघत नाही, त्याला घासाट आहे की तुमच्याकडे. विठ्ठल आपटील कपडे नाही फाडायचे ना. मग आमचा पोरगा आहे म्हणून सांगायला, दुसऱ्याला म्हणलं असतं राग आला असता. याला गुणवान माणसाला जरा गुटकीची ती बोला लावा म्हणता. आमच्या घराला 1 ते 4 स्पीकर घेतले तुम्ही, आम्हाला 3 ठुले. अर्धवावर आमचं तुम्ही छान देईन, आम्हाला 15ला 2 ठुले. तुम्ही 4 हाणले.
बरं असू जा आपल्या लेकरांना बुकळ घेतात काय बिघडलं म्हणलं तर तुम्ही आमच्या तोंडावर हाणलं आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास आणि म्हणून ती मालक आम्ही ज्याची दास व्हाय त्याचे पंढरपुरात राहतात आणि म्हणून तुकोबाराय सांगतात पंढरीचा वास पंढरीची वारी का हो महाराजांनी दुसरी वारी म्हणायला पाहिजे होता ना पंढरीची वारी सोडून महाराजांनी म्हणायची होती अयोध्येची वारी महाराजांनी म्हणायची होती गयेची वारी महाराजांनी म्हणायची होती काशीची वारी महाराजांनी म्हणायला पाहिजे होतं द्वारकेची वारी म्हणत नाही महाराज का पंढरीची वारी का त्याच्यात काही किंमत आहे महाराज विनाकारण काही म्हणत नाही पंढरीच्या वारीत बेजारी कमी पगार जास्त आहे बाकीच्या वाऱ्यात बेजारी जास्त आहे पगार कमी आहे लाभ कमी आहे आणि तुका म्हणे लाभ होय तो व्यापार ह्यांच्या बाकीच्या वाऱ्यात बेजारी जास्त आहे पण लाभ मात्र फार थोडा आहे माझ्या पंढरीच्या वारीत बेजारी फार थोडी आहे आणि लाभ फार मोठा आहे कसा लाभ आहे काशीला 1 महिना गेल्यावर जी महाराज लाभ मिळते 1 महिना चलत गेल्यावर 1 महिना गेल्यावर जी लाभ मिळते ती गोदावरीला 1 दिवस चलत गेल्यावर मिळते 1 दिवसात मिळते गोदावरीला काशीला 1 महिन्याला मिळते ती गोदावरीला 1 दिवसाला आणि जी गोदावरीला 1 दिवसाला मिळते ती माझ्या पंढरपूरच्या एकाच पावलाला मिळते महाराज सांगतात वाराणसी 1 मासा गोदावरी 1 दिवसा पंढरी पाऊल पर्यंता वाराणसी 1 मासा गोदावरी 1 दिवसा पंढरी पाऊला पर्यसन आता सांगा एका पाऊलाला पंढरीच्या नुसतं हाडपी खांद्यावर ठेवायची आणि पंढरपूरकडे तोंड करून 1 पाऊल टाकल्याबरोबर पुण्य वाराणसीला 1 महिन्याला मिळते तिथे एका पाऊलाला मिळते कुठं म्हणून तुकोबाराय सांगतात पंढरीचा वार करी काशीचा नाही प्रयागाचा नाही अयोध्येचा नाही पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी आणि पुन्हा महाराज क्षमाची त्याच्याकडे मागणी घातली वारी चुकवली हरी वारी चुकवली महाराज मग आता ही झालं देवाचा दास पाहिजे वारी पंढरीची पाहिजे पण महाराज संगती का संताची मग पंढरीपूरच्या देवाची संगती म्हणायला पाहिजे होतं महाराज पण 3ऱ्या चरणात म्हणतात संगती संत संगत संतांची भजन देवाचं पाहिजे दास देवाचं व्हायचे पण संगत मात्र संतांची संगतीला संत चांगले का आपल्याला तर चांगले आहेतच आहेत जगाचा मालक सुद्धा मला संतासाठी महाराज वैकुंठावरून खाली आला काय संतांची संगत
ज्या सुखाकारणे देव वेळावला वैकुंठ सांडुनी संत सदनी राहिला. तुकाराम महाराजाला देव म्हणला की महाराज त्यांची संगती कशाला, मी राहतो तुमच्या सोबत. तुकाराम महाराज म्हणली तुझी संगत चांगली नाही बाबा, नाही तू बऱ्याच वाटवळ केलंस. हरी तुझी संगत चांगली नाही का, हरी तू निष्ठुर निर्गुण, तुझी संगती नाही कामाची, मी सुंदरा कवया मनाची, तुझ्या दृष्टी होईल साची, मग मी घेईन दर्या, कसे वेळ लागले तुम्हाला का बरं भेट नाही, कारण म्हणायला एवढी माणसं मोठी मोठी आहेत सगळे म्हणायला म्हणून भेट नाही. आणि ही नसल्यावर का भेट नाही, मी म्हणलेलं तुम्हाला कळत नाही म्हणून भेट नाही. मी काय सांगितलं हे कळत नाही म्हणून भेट नाही तुम्हाला, आज ही आहेत म्हणून भेट नाही. कसे वेळ लाविले काना गो, तुझी संगती नाही कामाची, सुंदरा सांगते नाही तुझी चांगली, मी सुंदर आहे बर, तुझ्या अंगीची घुरट खाणी बहु खाशी तुपलोनी, चूरून खातोस दही तुपलोनी, तुझ्या अंगाचा वास वागता येते म्हणून तुझी संगत नाही चांगली म्हणली ग राधिका. मग संगती कोणाची पाहिजे, महाराज सांगतात संगत दुसऱ्याची करायची नाही, मला संतांची संगती. म्हणून संत संगती देवी चरण सेवा, हा तुझा विसरून पडावा, हाची भाव माझी आजीवा, संगत संतांची पाहिजे, संगत तुझी नव्हे. आता संतांची संगत देव मुकाट्या बसले होते. मग तुकोबराने शेवटला सांगितलं मा देवा एक करा, मी तुझा दास व्हायचा म्हणलं तरी गप्पच, जन्मजन्मी व्हायचं म्हणलं तरी गप्प आहेस, पंढरीच्या वारी म्हणलं तरी तू देवा गप्पच आहेस, संतांची संगती म्हणलं तरी तू देवा गप्प आहेस. बरं असू दे म्हणले, पण एक गोष्ट मात्र आता तिच्यात सूट दिली जाणार नाही, तिच्यात मात्र चकार वापरला आणि ती मला गोष्ट दिलीच पाहिजे. म्हणजे ती गोष्ट दिली की मागल्या तिन्ही गोष्टी आपोआप मधल्या 3 गोष्टीसाठी चकार वापरला नाही. ऐक देवा, चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान, हे दिलंच पाहिजे. आता का भर दिला की चंद्रभागेचं स्नान ही मागणी दिली की मागल्या 3 मागण्या आपोआप पुऱ्या होत्या. चंद्रभागा कुठं आहे, पंढरपुरात. मग पंढरीची वारी आपोआप झाली, पंढरीच्या वारकरी वारी चुकून आली आपोआप झाली. साधू कुठं राहते, संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत. मग संतांची संगती दे म्हणले ती पंढरीची, चंद्रभागेचं स्नान म्हणले की पंढरपुरात आहे, तिथं साधूची भेट होत्या, म्हणजे संतांची बी भेट झाली. मग
आणि तू पंढरपुरातच उभा आहेस, तुझा बी दास झालो, मला संतांची संगती झाली, आणि म्हणून मला ही चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान इथं सूट नाही. आणि ही जर तू मागणी मान्य केलास तर पहिल्या सगळ्याच मान्य आपोआप झाल्या. अशी जगद्गुरु तुकोबाराय हुशार आहे. मला गाववाल्यांनी आमचेच महाराज पाहुणे, ती माझे मित्र आहेत, माझी शिष्य आहेत, त्यांनी हे नियम सगळ्याला घेण्यासाठी आग्रह केला. आणि म्हणून त्यांच्या योगानं मलाही खूप दाटी आहे. माझं कसं झालंय, महाराज की बारकी आहे पण गिराईक बोकळ आहे, दुकान बारकं आहे माझं पण दुकानला गिराईक बोकळ आहे. काय करावं, माल पुरविता बेजार बेजारी होते. म्हणून सगळ्यांच्या प्रेमातून सगळीच माणसं आपली मंडळी आहे, चांगली आहे. मला त्यांनी सकाळी सांगितलं की लवकर या, इथं जेवणासाठी यायचे, पण मला येता आलं नाही कारण माझ्या बहिणीचं घर इथं आहे, माझी बहीण इथं आहे. इकडं सगळं सारून आलो आणि मला त्रास द्यावा वाटत नाही. का द्यावा वाटत नाही माहीत आहे का तुम्हाला? आपल्या जवळच्या माणसाला त्रास द्यावा पण दुसऱ्याला देऊ नये. पाकिट घराला आणि त्रास लोकाला कशासाठी द्यावं गं? तुमच्याकडून पाकिट नेलं घराला द्यायचं आणि त्रास लोकाला करायचं. आणि माणसं बाकी लोकाला त्रास करते. जेवाय केलं, चांगलं जेवाय केलं, शेंगदाणे आणली बोले का खायला जाऊन राहणार इच्छून कुठे शेंगदाणे त्रास लोकाला रिकामा. मग मी त्रास देत नाही, पण माझीच बहीण आहे म्हणून इथं आज आलतो लवकर. आणि त्यांना नवरा येत असतो, मी लवकर येत नाही. आणि म्हणून इथं आल्यानंतर खूप आनंद वाटला. खूप माणसं प्रेमाचे आहेत. मला 7 दिवस बेजार झालेली माणसं खूप आहेत. सैन्य बिचाऱ्यांच्या जीवाला. आणि मग अशा वेळेस त्यांचे हैराण होते. पंक्ती मोठ्या, अन्नदान मोठं, माणसं मोठी, एवढी माणसं सांभाळायची म्हणजे की दमछाक होते बाबा. सप्त करणं म्हणजे तर साधी बाब नाही महाराज. आता ज्याने केलंय त्यांना विचारा काय काय प्रकार असते. आणि लोक तर इच्छितात पट्टीमागाय कागद गेलं, पट्टीला आला होता, बरं देतो नाही काय जाता पाहिजे आहे का म्हणताय, आणि खिशात हात घालीत नाही काही जाता पाहिजे आहे का. भले माणसं उठून जायच्या नाही कवा सारखं देतो की. मग कवा देतात, आपली पट्टी काय तुमच्या घरातल्या नाही म्हणते. काला भूस तर देत नाही, काला झाल्यावर म्हणते कोणाकडे आहे ती कागद गेला, कागद आता तुझी पट्टी चुकली काय. पट्टी द्यायचे त्यांनी न मागता द्यावी लागते. न सांगता काम करणारा माणूस 8 रुपये शहाणा, न सांगता. सांगून काम करणारा 8 शहाणा, आणि सांगून मी न करणारा गाढव. न मागता पट्टी देणारा 100% शहाणा, मागून पट्टी महागा लागून देणारा 8 शहाणा, आणि मागून बी न देणारा पुढचा पद नाही. आता सांगायचं आपल्याला काय करायचं. तुमच्या घरात शिरल तोटा मी कशाला सांगू गोचवला. आणि म्हणून पट्टी देत जावी. त्या पट्टीची विल्हेवाट तरी कुठं लावायला सांगा. तुम्ही पैसेवान झाला, त्या पैशाचा 4 प्रकारात खर्च करावा लागते तुम्हाला. 5वा प्रकार नाही हो. एक अन्न, एक पैसेवाले झालं तर अन्न बदलून खाताल तुम्ही दुसऱ्यापेक्षा वेगळं. एक चांगले कपडे घेताल, अन्न वस्त्र. एक दुसऱ्याला गरीबाला वखटे मिळतात, तुम्ही भारी कपडे घेताल. आणि निवारा घर 1च्या 2-4 मजली बांधताल. ह्याच्या पलीकडे 5वा प्रकार काय आहे तुम्हाला खर्च. आणि मग माझ्या ज्ञानोबाराला आणि तुकोबाराला द्या पैसे, खर्चाला द्या. आणि इथं दिलं तर दे त्याच्या होय दुनिया. ही फार मोठी बँक आहे महाराज, फार मोठी. त्या बँकेत टाकण्यापेक्षा दरवर्षी महाराजाला दिलेली मोठी बँक आहे. कितीतरी पटी नाही तर वाढ. तिथं 7 वर्षाला दुप्पट होते, इथे 1 वर्षाला दुप्पट होत असते महाराज. म्हणजे ज्ञानोबा आहे तुकोबा आहे. सगळ्यांनी मदत करावी. एकल्याचा मोहे खेळ म्हणून मेळ दिला म्हणून करावं लागते. आणि नाहीतरी आपल्याला दान धर्म करण्यासाठी कुठे जागा आहे. म्हणून चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान पंढरीचा हरी चाल होईल. चाल झाल्यानंतर समाप्त होईल. ज्ञानेश्वर बरोबर आहे. मी रामकृष्ण हरी घेतलं होतं ना आधी. विठोबा रोप नाही घरात. विठोबा Oh,